आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालाय त्यामुळे पवत्याला व्हिडिओ तुम्हाला एक दिवस आढळणार का होईना आपल्या आयडीवर बघायला हे मिळणार. तर नमस्कार मंडळी, आज शिवजयंती असल्यामुळे की नाही आई साहेबांचं सकाळ सकाळी आवरून आशीर्वाद घेऊन आहे की नाही गुळगाव लॉन्चर आणि सरकार निवांत झोपून टाकलो आणि आता म्हणलं तुम्ही निवांत आराम करा, आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन येतो. आज आपल्या शिवरायांची जयंती असल्यामुळे की नाही शिवतीर्थावरच भरपूर गर्दी असणार हे आपल्याला आधीपासूनच माहित होतं. तसं आपण गावात गेलो की महाराजांचं दर्शन आपल्याला रोजच घडते, त्यात काय वादच नाही. पण विषय कसा आहे माहितीये का, शिवजयंती आणि इचलकरंजी ह्या गोष्टीचं एक वेगळंच नातं आहे बरं. उगाच आपल्या इचलकरंजीला साऊंड सिटी म्हणत नाही, इथला नाथ प्रत्येक वेळेला काय औरच असतो. लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत भावून छत्रपतींची जयंती ही जल्लोषातच आपल्या इचलकरंजीत साजरी केली जाते. सकाळ सकाळी येऊन आहे की नाही सगळ्यात आधी आपलं महाराजांचं दर्शन केलं आणि आता म्हटलं डायरेक्ट पवायला निघायचं, कारण संध्याकाळी साऊंडवरून नाचायला की नाही अंग कसं आपलं एकदम फ्रेश पाहिजे. हो, घरात येऊन कापडा बदलून आपल्याला लागणार सगळं साहित्य घेतलं आणि डायरेक्ट निघालो बघा रुईला. टायमिंग लावून 17:30 मिनिटात म्हणजे की नाही बरोबर आम्ही हिरीवर पोहोचलो बघा. आम्हाला वाटलेलं हिरीवर कोण नसर, पण इथं आल्यावर बघतोय तर काय टरकाने गर्दी झालती. आपल्या लाडक्या फॉलोअरांचं बारीक मध्ये व्हिडिओ मारून घेतलो आणि मी बी पवायला चालू केलो. आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालाय त्यामुळे पवायला आपल्याला कोण सुद्धा थांबवू शकत नाही. आता दुपारी उठायचं सुटायचं कामावरून नुसतं हिरो जाऊन पडायचं ह्योच आपला फंडा असणारा भावानो. आमचं फोन झालं की नाही बारीक मध्ये येता येता ज्यूसवर ताव मारलो. आणि आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भावान तुम्हाला सांगायची राहिल्या तेवढी जाता आता ऐकून जावा. भावानो, आज शिवजयंती आहे आणि इचलकरंजीत हे यायला लागते, कारण स्ट्रक्चर एकापेक्षा एक जोड्या सुट्टीत नॉट